हॅलो, हाय फ्रेंड. कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतील. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीकडे स्टार्ट करूया. तर मी तुमच्यासाठी छान अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे आणि जी रेसिपी घेऊन आलेली आहे ती शेवटपर्यंत स्किप न करता असाच पुढे व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. तर मी घेतलेलं आहे चिकन आणि चिकन घेतलेलं आहे फक्त बिगर हड्डीचं चिकन आणलेलं आहे आणि ते चिकन मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. चिकन धुवून स्वच्छ मी आणि मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे. कारण मी बाहेरून आणत नाही, डायरेक्ट घरीच बनवते. त्यासाठी मी मिक्सरमध्ये लावून घेतलं होतं. तर आपला खिमा रेडी झालेला आहे आणि मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. 2 ते 2.5 पळी तेल ॲड केलेलं आहे. आणि तुम्ही पाहिलंच असेल की अर्धा चमचा लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आल्याची पेस्ट घेतलेली आहे आणि त्याला मी चांगलं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. तर आता आपण आपल्या चिकन क्रिस्पी रोलमध्ये जे मसाला आहे ते बेसिक मसाले ॲड करत आहे. 1 चमचा मी घेतलेला आहे मटण मसाला, 1 चमचा मी घेतलेला आहे चिकन मसाला आणि होममेड मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा. तुमच्या हिशोबाने तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि जे मिश्रण मी पूर्णपणे परतून घेत आहे तुम्ही पाहताय. तर तुम्ही पाहत असाल, की मी गॅसचा फ्लेम कमी करून मी जे मसाला आहे त्याला चांगल्यापैकी परतून घेते. कारण जे आपले लसणाची पेस्ट वगैरे असते ना, त्याला म्हणजे कढई असू द्या, काही असू द्या, त्याला लगेच चिकटते. तर आपला जे मसाला आहे मी आलं लसूण मसाले वगैरे जे आहे ना, ते एकदम परफेक्ट असं परतून घेतलेलं आहे आणि आता आपण जे चिकन मी घरी खिमा बनवला होता ना, ते ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि जे आपलं चिकन जे आहे, ह्याला पूर्ण गॅसचा फ्लेम कमी करूनच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ह्याला वेळ द्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये जे पाणी वगैरे आहे ना, अजिबात ॲड करायचं नाहीये. ऑलरेडी आपल्याला चिकनला ना भरपूर पाणी सुटतं म्हणून चिकनच्या किमामध्ये पाणी टाकायची काहीच गरज नाहीये. आणि चिकनला मी असं झाकून पण वगैरे ठेवणार आहे आणि चवीनुसार मी मीठ ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि भाज्या वगैरे पण आहे ते आपण नंतर ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये. मला फक्त थोडं-थोडं आधी ह्याला पूर्ण असं परतून घ्यायचंय, थोडंफार शिजून घ्यायचंय म्हणजे आणि नंतर आपण थोडंसं शिजलं ना नंतरच आपण भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आता ह्याला मी ठेवणार आहे झाकून. गॅसचा फ्लेम कमी करून मी एकदम ह्याला झाकून ठेवलं होतं आणि तुम्ही पाहत असाल की ह्याला झाकून ठेवल्यानंतर जी स्टीम तयार होते त्याच्यामध्ये पूर्ण पाणी तयार होतं. ते पूर्ण पाणी तयार झालेलं आहे याच्यामध्ये. पाण्याची काहीच गरज नव्हती तुम्ही पाहत असाल आणि जे पाणी आहे आता ते एकदम बरोबर चिकन जी खिमा आहे ते शिजून तयार होईल आणि तुम्ही पाहत असाल भाज्या मी कोणत्या घेतलेल्या आहे. मी घेतलेला आहे अर्धी वाटी कोबी, अर्धी वाटी गाजर किसून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून वगैरे आणि मी कोथिंबीर सॉरी मी ह्याच्यामध्ये ना मेथी ॲड केलेली आहे. मेथी धुवून वगैरे चिरून घेतलेली आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये जे तुम्हाला भाज्या आवडतात ना, ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. सहजासहज म्हणजे शिमला मिरची वगैरे, कोबी वगैरे आपण ह्याच्यामध्ये ॲड करतो. तर मला मेथीची भाजी ह्याच्यामध्ये ॲड करायची होती. मला पाहायचं होतं, की ह्याच्यामध्ये चिकनमध्ये फ्लेवर कसा येतो. तर मी नंतर बनवले ना, खूप छान झाले होते, टेस्टी वगैरे झाले होते. तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर आपला जे खिमा आहे ना, ते एकदम पूर्ण तयार झालेला आहे. आपला किमा तर रेडी झालेला आहे. तर तुम्ही पाहता असाल जे हे अ, स चपात्या म्हणू शकता, काय पण म्हणू शकता तुम्ही याला. तर मी हे ना बनवले होते, पण ह्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मी हे व्हिडिओ शेअर करेन. का शेअर केला नाही ते पण सांगते. व्हिडिओ खूप मोठा होतो आणि नंतर मग फ्रेंड पाहायला पण कंटाळा येतात. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ शेअर केलेला नाही. शॉर्टकटमध्ये दाखवलेला आहे. नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन. तर मी तुम्ही पाहू शकता 1-2 चमचे मी गव्हाचं पीठ आणि 2 चमचे मैदा मिक्स करून मी अ, जे बॅटर तयार केला होता आणि किमा पण तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे एकदम रेडी झालेला आहे आणि आपल्याला तर मी मैद्याची जी चपाती आहे ती बनवून घेतलेली आहे आणि त्याला मी तुम्ही पाहू शकता कोणत्या डायरेक्शनमध्ये ठेवलेलं आहे आणि फोल्ड पण कसे करणार आहे ते पण मी एकदम स्लोमध्ये दाखवत दाखवत आहे. कारण का घाई गडबडीत म्हणजे कळत नाही एवढं म्हणून मी थोडंसं स्लोमध्ये दाखवते. तर आपल्याला दोन्ही बाजू एकसारखी करून घ्यायची आहे. नंतर जी खालची बाजू आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे आणि आपल्याला जी म्हणजे थोडंसं चिटकवण्यासाठी आपल्याला जे आहे ते मी बॅटर यूज केला होता तो इथे ॲड करणार आहे म्हणजे लावून घेणार आहे आणि नंतर ते व्यवस्थित बसणार आहे कारण ते कुठून पण अजिबात लीक वगैरे होणार नाहीये.
तर व्यवस्थित तुम्ही पाहू शकता एकदम कुठेही आपलं जे रोल आहेत ना, अजिबात लीक झालेला नाही. कारण तेलामध्ये जर टाकलं ना, तर लीक होण्याची शक्यता असते. तर असं आपल्या संग काहीच होणार नाहीये. फोल्डिंग पण पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे केलेली आहे आणि आपलं जे चिकन किमा अजिबात निघण्याची शक्यता नाहीये आणि तुमच्यासाठी मी परत दुसरा रोल पण करून दाखवला आहे. कारण का एका व्हिडिओमध्ये अजिबात लक्षात येत नाही म्हणून दुसरा व्हिडिओ पण तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर दोन्ही बाजू तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मी फोल्ड केलेला आहे आणि जी खालची साईड जी आहे ना, ती पण मी एकदम हे करून घेतलेली आहे आणि तुम्ही म्हणत असाल की ह्या म्हणजे जी चपात्या आहेत, मला तर जास्त माहीत नाही यातलं, पण मी ह्याला चपातीच म्हणते. तर तुम्ही ह्याला काय म्हणतात तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी जी चपाती आहे ती बनवून घेतली आहे. आणि ह्याला मी का बनवून घेतली, की आपण ह्याच्यामध्ये एकदम असं त्याला तळलं ना एकदम क्रिस्पी होतात आणि ह्याची जेवढे होईल ना तेवढे म्हणजे भरपूर तास असे क्रिस्पी राहतात. म्हणून हे मी अशा रोलनी बनवले आहे. तर आपले चिकन क्रिस्पी रोल एकदम बनवून तयार झालेले आहेत. आता आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. तर तेल तर मी तापून घेतले आणि गॅसचा फ्लेम एकदम हाय ठेवायचा आहे. कारण जे गॅसचा फ्लेम जर कमी ठेवला तर आपले जे चिकन क्रिस्पी रोल जे आहेत ना, अजिबात क्रिस्पी होणार नाहीये त्याच्यामुळं. तर आपल्याला सगळी बाजू एकसारखी तळून घ्यायची. कुठं म्हणजे वगैरे काही नाही. तर नाही का क्रिस्पी झाली पाहिजे अशा प्रकारे. आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये तेल वगैरे जास्त वगैरे काही पण राहत नाहीये आणि बाहेर तुम्ही ट्रॅव्हलसाठी पण खाऊ शकता. लहान मुलांना पण वगैरे देऊ शकता. एकदम हेल्दी पण आहे आणि ह्याला कलर तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख छान गोल्डन असा कलर आलेला आहे. तर आपलं जे आहेत ना चिकन क्रिस्पी रोल एकदम बनवून तयार झालेले आहे. किती छान कलर आलेला आहे ना. चला तर मग आपले चिकन क्रिस्पी रोल एकदम बनवून तयार झालेले आहे. आता मी तेलामधून साइडला बाजूला काढून घेते. तर मी ह्याच्यासोबत मस्त असं टोमॅटो केचप ठेवलेला आहे आणि तुम्हाला जे कशाबद्दल आवडत असेल तर तुम्ही त्याला सांगा त्याच्यासोबत खाऊ शकता. तर आपले चिकन क्रिस्पी रोल एकदम बनवून तयार झालेले आहे. तर तुम्ही आजची फिलिंग पण पाहू शकता. एकदम परफेक्ट अशी आहे. कुठेही लीक झालेली नाही. मी कट करून पण तुम्हाला दाखवलेले आहे. अजिबात अ, बाहेर वगैरे अजिबात पडलेलं नाही. एकदम असं एकदम सेटअप झालेलं आहे. चला तर मग हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर माझ्या छान-छान अशा रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला पडतील आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. बाय. टेक केअर.